अरे आगे आगे देखो सुरेश भुमरेचं काय दाखवू म्हणा, सगळ्याला आसमान दाखवू. म्हणणारेच पैसे वाढतात आणि म्हणणारे चुचुके वाढतात आणि आम्हाला पैशाचा आरोप करतात. भाजप जिंकली तर पैसे वाटप केले. काही लोकांना काय राजकारण करायचं होतं जिल्ह्यामध्ये हे मला बी काही गोष्टी समजल्या नाही. इथं शिवसेनेचा आमदार खासदार गेल्या 35 वर्षापासून असताना यांना आयुष्यात कधी 24 जिल्हा परिषद जागा निवडून आणता आल्या नाही. पण ते शेवटी मॅनेज झाला, ते कुठेतरी चुकीचं झालं. कोण शेवटी मॅनेज झाला? आता ते काही उमेदवार मॅनेज झाले. कोण उमेदवार दबंग जिल्ह्यात बोलायला का राहिले? पिंगळीमध्ये आमचा ते उद्धव सेनेचा उमेदवार मॅनेज झाला शिंदे सेनेला. परभणी जिल्ह्यात महापालिकेत जशा प्रकारे भाजपला यश भेटायला पण तशा प्रकारे यश भेटलं नाही. जिल्हा परिषदेमध्ये भाजपला 24 जागेवर भाजपच्या 24 उमेदवार निवडून आले. काय सांगाल? भारतीय जनता पार्टीला परभणी जिल्ह्यात सर्वात जास्त जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला उमेदवार निवडून दिल्याबद्दल तमाम परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेचे मी आभार मानतो. देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे विकासरत्न मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, निवडणूक प्रभारी चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक प्रमुख माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब असतील, सुरेशरावजी उर्फुकर साहेब, सीतारामजी गंधाडबामा यांच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हा परिषद आम्ही पूर्ण ताकदीनं विकासाच्या मुद्द्यावर लढली होती. महानगरपालिकेचा वचका मी 2-3 वेळेस सांगितलं होतं निकालाच्या अगोदर. महानगरपालिकेचा वचका खासदार बंडू जाधव साहेब आम्ही जिल्हा परिषदला घेऊ आणि तो घेतलाय. महानगरपालिकेचा वचका याचा सगळं आम्ही जिल्हा परिषदला म्हणजे एक हाती 24 जागा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या त्यांच्यापेक्षा 5 पट जागा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदला निवडून आणल्या. नाही, तुम्ही म्हणाले तुम्ही 24 जागा जिंकल्या. नगर परिषदमध्ये तुम्हाला अपयश आलं, तुम्ही म्हणले की मी पराभवाची जबाबदारी गंगाखेडची मी घेतो. नंतर महापालिकेत तुम्हाला अपयश आलं. आता तुम्हाला असं वाटतंय का साम दाम दंडभेद केंद्रात राज्यात सगळीकडे भाजप सत्ता असून फक्त भाजपला एक हाती सत्ता पण मिळत आली, फक्त 24 सीट आले. शेवटी तुम्हाला ज्या शिंदे सेनेसोबत तुम्हाला जावं लागलं, ज्या शिंदे सेनेला तुम्ही इथं परभणीमध्ये हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केला. आम्ही कधी प्रयत्न केले? तुम्ही आपलं काही बातम्या लावू नका. शिंदे सेनेचे जे उमेदवार आहेत तिथं आनंद भरोसे यांच्या मिसेस व पिंगळीमध्ये तुम्ही भाजप उमेदवार दिलते का नाही दिलते? आमची अगोदर युती ठरली होती. जिंतूर विधानसभा आणि परभणी विधानसभेमध्ये शिंदे सेनेसोबत आमची युती ठरली होती. 2 जागा जिंतूरला आणि 2 जागा परभणीला द्यायच्या होत्या. त्यांनी 2-3 फॉर्म जास्त जिंतूरला टाकल्यामुळं मग आमची ऐन टायमाला युती तुटली आणि मैत्रीपूर्ण लढाई फॉर्म मागे घेतले ना तुमच्या म्हणण्यावर? घेतले, फॉर्म मागे घेतले, तरी फॉर्मच टाकलेले नव्हते. मागे घ्यायचा विषयच नाही. त्यांनी जिंतूर आणि कुंभकर्ण टाकले, फॉर्म कुठं टाकला होता. पण जे काही झालं, आता पिंगळी माझी पिंगळी जिल्हा परिषद माझं स्वतःचं गाव आहे. त्या गावामध्ये उमेदवार का दिला तुम्ही सांगायला? आम्ही युतीमध्ये आम्ही आता पालिकेत आता तुम्हाला बहुमत भेटला, तुम्ही सांगायले की आता आम्ही झेडपी मध्ये आम्ही सोबत सत्ता स्थापन करणार. तुम्ही परभणीमध्ये शिंदे सेनेचे 2 उमेदवाराच्या विरोधात भाजपचा उमेदवार का दिला? एक तर पालकमंत्र्याचा भातचा होता पूर्व टाकळीमध्ये. आम्हाला आपल्याला म्हणायचं आहे की त्यांनी जिंतूर विधानसभेमध्ये आमचं ठरलं होतं 2 जागा द्यायचं. त्यांनी 4 ठिकाणी फॉर्म भरले, त्यामुळं त्यांच्याकडून सुरुवात झाली. म्हणून मग शेवट टप्प्यामध्ये आम्ही पण 2 फॉर्म आमची पिंगळे आणि टाकली. म्हणजे गेम करायचा तुम्हाला शिंदे सेनेचा? अजिबात गेम नाही हो. गेम नाही. आमचा मित्र पक्ष आहे, आम्ही कशाला गेम करावं कोणाचा? अजिबात नाही. जर ते निवडून आलं असं मग तुम्ही सांगितलं आम्ही सत्ता आणली, आम्ही सत्ता केली, क्रेडिट तुम्ही सगळं घेतलं असतं. आता तुम्हाला शिंदे सेनेची गरज आहे, तुम्ही सांगायले की नाही आम्ही मित्र पक्ष आहेत. तसा विषय नाही. आमचे मित्र पक्ष आहेत ते गरज आहे म्हणून नाही. मला सांगा, आम्ही कधी टोकाचा प्रचार केला त्यांच्या विरोधात? कधी केला? दाखवा. भाषा दिला की तुम्ही बोल टाकली? नाही, भाषा नाही हो. त्याची इच्छा होती. ते 4-5 महिन्यापासून तयार करू लागला. तुम्ही नाते कसे जोडायले? इलेक्शन मध्ये नात्याला काही विषय नसते. तेच म्हणू लागला उमेदवार तुम्ही बोलटिकाचा भाषा आहे, मला मतदान करा. आता उमेदवार कोणी काही मिळत असेल, लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे बोलायचा. पण ते तयारी करू लागला. आमचे डॉक्टर दैवत लाटे बी तयारी करू लागले. आम्ही पंचायत समितीला उभं केलं. कार्यकर्त्याची इच्छा होती की आम्हाला द्या, आम्ही येऊ शकतो. पण ते शेवटी मॅनेज झाला, हे कुठेतरी चुकीचं झालं. कोण शेवटी मॅनेज झाला? आता ते काही उमेदवार मॅनेज झाले. कोण उमेदवार दबंग जिल्ह्यात बोलायला का राहिले? पिंगळीमध्ये आमचा ते उद्धव सेनेचा उमेदवार मॅनेज झाला शिंदे सेनेला. पिंगळीमध्ये जे कांबळे उमेदवार होते ते मॅनेज झाले. माहिती घ्या तुम्ही. त्यांचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते लागले. बाणाचा उमेदवार होता का उभाटाचा? आमचा नव्हता उमेदवार हो. उभाटाचा जे उमेदवार होता अनिल कांबळे, ते शेवटी दिवशी मॅनेज झाले. मग ते मॅनेज झाले ते तुमचा उमेदवार मॅनेज झाला? आमचा उमेदवार आम्ही लढलो.
शेवट टप्प्यात आम्ही 2 नंबरला आहेत. 4300 मतदान घेतले. भाजप जिल्हाध्यक्ष ग्रामीणच्या सुरेश भुमरे यांच्या गावातून आणि पिंगळी सर्कलमधून जिल्हाध्यक्ष भाजपचा उमेदवार निवडून आणू शकला आहे. याला जबाबदार सुरेश भुमरे आहेत का? नाही, आमचा एक तर युती झालती, हा. आपल्याला माहिती आहे. हो. ऐन टायमाला आम्हाला ते उमेदवार आले, तरी पण आम्ही पिंगळी गावातून त्यांना चांगलं मतदान दिले. राहिला सुरेश भुमरेचा प्रश्न, गेल्या 35 वर्षापासून माझ्या गावातील जनतेला विचारा. माझे वडील ग्रामपंचायत सदस्य आहेत, सोसायटी मेंबर आहेत, एकदा जिल्हा परिषदला अपक्ष निवडून आलेले आहेत. मी पण मार्केट कमिटीला निवडून आलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळं कोणाला काही बुडच नाही बोलायला. उठसूट सुरेश भुमरेचं काय, अरे आगे आगे देखो, सुरेश भुमरेचं काय दाखवू म्हणावं, सगळ्याला आसमान दाखवू. जे आम्हाला प्रश्न विचारतात ना, आम्ही सर्वसामान्य जनतेचे काम करणारे कार्यकर्ते आहोत. 18 घंटे आम्ही रस्त्यावर असतो. त्यामुळं तुम्ही सांगितलं ना भाऊ की आम्ही मैत्री म्हणून लढत झाली, मग तुम्ही युतीमध्ये तुम्ही फॉर्म का घेतला नाही? मग तुम्ही जे एकदम बाहेर उमेदवार वागीकरचे जे सून उभे होते ते बाहेरचे उमेदवार होते पिंगळीमध्ये, त्या का स्थानिकच्या होत्या का? तुम्ही माघारी का केलं त्याला? आता काही लोकांना काय राजकारण करायचं होतं जिल्ह्यामध्ये, हे मला बी काही गोष्टी समजल्या नाही. असं ऐकलं नगर परिषदेमध्ये जे शिंदे सेनेचे उमेदवार दिलता जिंतूरमध्ये, त्याच्यात बसवा म्हणून आनंद भरोसे यांना परभणीमधून हद्दपार करण्यासाठी तुम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार दिलता मध्ये. काय वचका गिचका म्हणून नसेल, शेवटी जो तो पक्ष आपलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. ते त्यांच्या परीनं त्यांचं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या परीनं आज जिल्ह्यामध्ये जे की एकेकाळी परभणी जिल्हा म्हणला की शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणत होते, आज आम्ही तो बालेकिल्ला संपुटात आणला. इथं शिवसेनेचा आमदार खासदार गेल्या 35 वर्षापासून असताना यांना आयुष्यात कधी 24 जिल्हा परिषद जागा निवडून आणता आल्या नाही. आम्हाला अभिमान आहे की आम्ही आज सर्व परभणी जिल्ह्याचे नेते असतील, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते. लोक म्हणाले भाजपने सगळं पैशात बळावर जिल्हा, जसं तुम्ही म्हणू लागले का महापालिका उद्धव सेनेनी सगळं पैशाची जीवन निवडून आणली, तर जिल्हा परिषद मध्ये तुम्ही नुसतं पैसे जोरावर जिल्हा परिषद आणले म्हणून उमेदवार निवडून. म्हणणारेच पैसे वाढतात आणि म्हणणारे चुचुके वाढतात आणि आम्हाला पैशाचा आरोप करतात. भाजप जिंकली तर पैसे वाटप केले, भाजप नाही जिंकली तर काहीतरी वेगळं बोलायचं. विरोधकापाशी काय मुद्दा आहे? या महाविकास आघाडीवाल्याला काय तोंड आहे आता जनतेमध्ये जायचं? आता ही यांची महानगरपालिका त्यांनी म्हणाले की मुस्लिम समाज बांधवाच्या मतावर आली, त्यांना दिशाभूल केलं. पण आता त्यांना पुढचे 5 वर्ष त्यांना पण कळायला लागलं की पुन्हा बी आता महानगरपालिकेत काय काय होते बघा. तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही खूप मेहनत घेतली, तुम्ही सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे सुरेश भुमरे पायाला फिगरी लावून गावगाव फिरतात. पण दुसरे जे तुमचे शहरचे जे महानगर प्रमुख आहेत, तुमचे काळे यांनी असा आरोप केला की महानगर प्रमुख यांनी भाजपचा प्रचार न करता आनंद बोरसे ज्या मिसेस ज्यांच्या वहिनी आहेत त्यांचा प्रचार केला आणि त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं म्हणे की शिंदे सेनेचं काम करा म्हणून. म्हणजे आनंद शिवाजी बोरसे कुठे पक्षाच्या विरोधात काम केलं का त्यांनी? कारण तुमच्या उमेदवारांना आरोप केलाय पालकमंत्र्याच्या पाहुण्यानं. पाहुणा घेऊन काय नसते हो राजकारणात. त्यांना आरोप केला की शिवाजी बोरसे यांनी पक्षाचं काम केलं नाही. त्याने आरोप प्रत्येक जण करीत असतो. आता आम्हाला तर काय असं काही दिसलं नाही. हा, त्यांनी भारतीय जनता पार्टीचं ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं ते काम करताना काही ते दिसले नाही. पण विरोधात काम त्यांनी केलं नाही, मी तर नाही पाहितलं. फक्त पिंगळीला एका ठिकाणी सभेला ते आले होते, पुन्हा ते कुठं आम्हाला सक्रिय नाही दिसले. त्याचं काय कारण असेल ते पक्ष नंतर विचारीन त्यांना. नाही, त्यांनी आता सांगितलं म्हणे की बोबे टाकळीमध्ये शिवाजी भाऊन फोन करून सांगितले म्हणे भाजपच्या कार्यकर्त्याला बूथ प्रमुखाला की तुम्ही शिंदे सेनेचं काम करा. हा, राजेश देशमुख म्हणले तुमचे की शिवाजी भोजन मला फोन केला म्हणे आमच्या मतदारसंघात टाकळी कुंभकर्ण तिकडे लक्ष नाही. महानगर प्रमुख शिवाजी भोजन कुठे कमी पडले का ते शिंदे सेना मध्ये झाले? कोण काय म्हणलं याला अर्थ नसते राजकारणामध्ये. तुम्ही दाखवा ना सबूत एकाला विरोधात काम केलेला. हे पक्ष सिस्टीमनं चालणारा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी. जनतेला काय सांगाल तुम्ही? परभणीच्या जनते जे ग्रामीणच्या मतदारांनी तुम्हाला मतदान टेकलंय, मग त्यांना काय आवाहन करणार? परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेचे मी परत एकदा आभार मानतो. केंद्रात मोदी साहेब आहेत, राज्यात देवाभाऊ आहेत, जिल्ह्यात पालकमंत्री माननीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर साकोरे आहेत. नक्कीच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास कामाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत आणू आणि विकासाची गंगा या परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या 25 वर्षात जी जिल्हा परिषदमध्ये सत्ता होती ते करू शकले नाही, ते पुढच्या 5 वर्षात माननीय नामदार पालकमंत्री महोदय मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये एक विकासाचं राजकारण आम्ही करू.